जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा आपला विषय आहे की चीनने जगाच्या विविध संस्थांना विकत घेऊन जगावरती कशी दादागिरी चालवलेली आहे आणि अर्थात भारतावरती सुद्धा कशी दादागिरी चालवलेली आहे. आणि अशा प्रकारची दादागिरी करून चीन स्वतःची जी राष्ट्रीय हितं आहे त्याचं रक्षण करतो आणि भारताच्या विरोधात अनेक ठिकाणी काम करतो. जगाची सर्वात मोठी संस्था आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. आपल्याला कल्पना आहे की तिथे 5 परमनंट मेंबर्स आहेत आणि बाकी इतर मेंबर्स आहेत. आणि या 5 परमनंट मेंबर्स ज्यांच्याकडे व्हेटोची पॉवर आहे त्याच्यामधला एक चीन आहे. आपण जर या संस्थेच्या कामाचं विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं की यांचा 80% वेळ हे जे 5 मोठे देश आहे, अमेरिका आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, ब्रिटन आहे, युरोपचे काही देश वगैरे यांचे जे हितं असतात ती जपण्यामध्ये जातात आणि कोणी त्यांच्या विरुद्ध गेलं तर अर्थात त्याच्या विरुद्ध व्हेटो हा वापरला जातो. आपण फक्त भारतापुरतं आपलं लक्ष केंद्रित करू. ज्या युनायटेड नेशन्सच्या संस्थांचा वापर करून चीन हे एन्श्युअर करतो आहे की भारताला युनायटेड नेशन्समध्ये सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर म्हणून आत येता येणार नाही. दुसरं अजून एक संस्था आहे न्यूक्लियर सप्लाय ग्रुप. त्याच्यामध्ये चीन आपल्याला प्रवेश देऊ इच्छित नाही, कारण तसं झालं तर भारताचा जो न्यूक्लियर पॉवर प्रोग्राम आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. त्याच्याशिवाय चीनने युनायटेड नेशन्समध्ये अनेक वेळा भारताच्या विरोधात मतदान केलेलं आहे. उदाहरणार्थ लष्करी तैयबाचा जो दहशतवादी होता हाफिज सईद, त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करायचं होतं, परंतु ते चीनने आपल्या व्हेटोचा वापर करून ते वापरलं. उलटं चीन काय करतं की युनायटेड नेशन्सच्या ज्या संस्था आहेत त्यांचा वापर करून भारताच्या विरुद्ध काहीतरी गैर माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतो. की भारतामध्ये आता एक उदाहरण देतो की एक युनायटेड नेशन्सची संस्था आहे ज्याचं नाव आहे UNHRC, म्हणजे युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन. हे भारताविरुद्ध काहीतरी बोलत असतं, परंतु चीन जिथे आज 20-30 लाखाहून जास्त उइगर मुस्लिम हे कैदेमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध काही बोलत नाही. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जगाच्या हेल्थकरता महत्त्वाची असते आणि यांनी काय करावं ज्यावेळेला करोना व्हायरस किंवा चीनी व्हायरस किंवा कोविड-19 म्हटला जातो तो आला तो त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. जर जगाला हे आधी कळालं असतं की हा व्हायरस किती प्रॉब्लेमॅटिक आहे तर आपण त्याच्यावरती जास्त उपाययोजना करून आपल्या ज्या कॅज्युलिटीज झाला, आपले जे लोक मारले गेले त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता आलं असतं. असं मानलं जातं की हा व्हायरस चीनमधूनच निघालेला आहे आणि चीनने जगाच्या विरुद्ध चालवलेलं हे एक जैविक महायुद्ध आहे. मी रिपीट करतो, जैविक महायुद्ध म्हणजे बायोलॉजिकल वर्ल्ड वॉर. जगाचं जेवढं नुकसान 2 महायुद्धात झालं नाही, पहिलं आणि दुसरं, त्याच्याहून जास्त जगाचं नुकसान या व्हायरसमुळे झालं आणि भारताचं किती झालं याची आपल्याला कल्पना आहे. याच्याशिवाय अजून काही संस्थांविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. असं का होतं? कारण या संस्थांचे जे बजेट असतं त्याच्यामध्ये पुष्कळसा पैसा त्यांना चीन पुरवतो. तर त्याच्यामुळे या संस्थांचे जे प्रमुख असतात ते चीनच्या बाजूनी काम करतात आणि चीन जसं म्हणेल त्याप्रमाणे ते काम करतात. ते पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करतात की जे अतिशय चुकीचं आहे. आणि दहशतवादाचा आजकाल पाकिस्तानचा सर्वात मोठा समर्थक आहे, परंतु दहशतवाद वाढवण्यामध्ये चीनचा वाटासुद्धा हा अतिशय मोठा आहे, त्याच्या मनात काही शंका नको. तर मग जर असं असेल तर आपण करायला काय पाहिजे? ही जी चीनचं जे वर्चस्व आहे युनायटेड नेशन्सच्या संस्थांमध्ये, मग ते ह्युमन राईट HRC असो की WHO असो की वर्ल्ड हेल्थ की फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन्स असो, अशा जवळ 40-50 संस्था आहेत. तर याच्यामध्ये भारताने आपलं राष्ट्रीय हित कसं जपायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याकरता सध्या आपण मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक जी मुत्सद्देगिरी आहे, आक्रमक जी डिप्लोमॅसी आहे ती वापरतो. आता आपल्याला कल्पना असेल की आपण G20चे सध्या प्रेसिडेंट आहोत आणि या काळामध्ये
जे ग्लोबल साऊथ कंट्रीज आहेत, ग्लोबल साऊथ म्हणजे जे गरीब देश किंवा ज्यांची प्रगती फारशी झालेली नाही, ज्यांच्याविषयी जग अजिबात बोलायला तयारच नसतं, तर त्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्याकरता ते मुद्दे आता आपण जागतिक स्तरावरती उठवण्याचा प्रयत्न करतो. मग तो मुद्दा दहशतवादाचा असो की तो मुद्दा जे गरम वातावरण होतं आहे ज्याच्यामुळे समुद्राची पातळी उंच जाणार आहे त्याचा असो, कार्बन डायऑक्साईड प्रदूषणाचा असो की पर्यावरणाचा असो की फूड सिक्युरिटीचा असो की हेल्थ सिक्युरिटीचा असो की वॉटर सिक्युरिटीचा असो की नॅचरल डिझास्टर्सचा असो की सागरी सुरक्षेचा असो, हे जे विविध मुद्दे ज्यावरती फारसा खर्च होणार नाही आणि त्याच्यामुळे या देशाचं राष्ट्रीय हित जपलं जाऊ शकतं, तर ते आता आपण उठवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं आहे. आणि याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ताच जे आपले पंतप्रधान होते श्री नरेंद्र मोदी यांनी पॅसिफिक जे स्टेट्स आहेत, 14 पॅसिफिक नेशन्स आहेत, त्यांचा दौरा केला होता आणि तिथे आपल्याला मोठं यश मिळालं. म्हणजे जे पॅसिफिक नेशन्सचे जे राष्ट्रपती होते त्यांनी अक्षरशः मोदींच्या पायांना हात लावला, म्हणजे वाकून नमस्कार केला आणि त्यांनी ॲक्नॉलेज केलं की आपण ग्लोबल साऊथ कंट्रीचे आता एक मोठे नेते आहात. तर आता हे नुसतं नेते म्हणून काय फायदा होतो? नेते म्हणून हा फायदा होतो ज्यावेळेला युनायटेड नेशन्समध्ये व्होटिंग केलं जातं, मतदान होतं कुठल्याही प्रस्तावावरती, ते अर्थातच प्रस्तावाच्या बाजूने किती मतं पडतात आणि प्रस्तावाच्या विरुद्ध किती पडतात याच्यावरनं तो प्रस्ताव पास करायचा की नाही हे ठरतं. तर इथे आता हे देश भारताच्या बाजूनी मतदान करतील आणि आता आपल्याला कल्पना पाहिजे की पॅसिफिक कंट्रीजमध्ये चीन हा मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी करतो आहे, त्यांच्या राजकीय पक्षात घुसखोरी करतो आहे, त्यांची नैसर्गिक संपत्ती तिथून उभारण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्या नोकरशाहीला ते करप्ट बनवत आहेत आणि चीनी तिथे त्यांच्या त्या देशाच्या ज्या पॉलिसीज आहेत ते चीनच्या बाजूनी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये नेमकं भारत त्यांना कशी मदत करतो आहे? आता हे सगळे इश्यूज रेज झाल्यामुळे हे देश आनंदी आहे आणि आता भारत त्यांना फक्त त्यांचे जे देशाची जी प्रगती आहे त्यामध्ये मदत करतो आहे. सिक्युरिटीमध्ये भारत सध्या पडत नाही आहे, त्या देशांना सुरक्षा देण्याचं काम हे अमेरिका करतं आहे आणि आपण जे काम करतो आहे त्यांना त्यामुळे त्या देशांचा पुष्कळ फायदा होणार आहे. लक्षात असावं की अमेरिकेने ज्यावेळेला मदत करण्याचा प्रस्ताव मांडला की आम्ही तुमची सुरक्षा बघू, तर तिथे काही संस्थांनी तिथे एजिटेशन म्हणजे चळवळी सुरू केल्या की आम्हाला ही सुरक्षा नको, परंतु जी मदत भारताने दिली ती त्यांना खूप आवडली. तर याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे देश भारताच्या बाजूनी मतदान करतील आणि अशाच प्रकारे एशिया खंडातले देश आणि इतर देश जे आहेत ते आपल्या बाजूने येतील वेगवेगळ्या कारणाकरता. तर कारण मतदान करताना देश लहान असो की मोठा असो त्यांना एकच मत असतं, त्याच्यामुळे कितीही लहान देश जरी असला तरी तो युनायटेड नेशन्सच्या मतदानामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. तर हे झालं युनायटेड नेशन्सच्या संस्था ज्याच्यामध्ये आपण जायला पाहिजे. दुसऱ्या गोष्टी, युनायटेड नेशन्सच्या अनेक आर्थिक संस्था आहेत, जसं वर्ल्ड बँक आहे, जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, अशा संस्था आहेत. तिसरं WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपलं जे रिप्रेझेंटेशन हे वाढायला पाहिजे. आता वर्ल्ड बँकचा नियम काय असतो की प्रत्येक देश वर्ल्ड बँकला आपल्याकडनं काही पैसे वर्ल्ड बँकमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यांना तेवढा शेअर वर्ल्ड बँकच्या वोटिंगमध्ये मिळतो. तर म्हणून जर आपण आपली अर्थव्यवस्था जर वेगाने वाढली तर वर्ल्ड बँक, IMFच्या अशा मोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये असलेलं आपली टक्केवारी, आपलं पर्सेंटेज वाढवू शकतो, ज्यामुळे आपली जागतिक लेवलला जी आर्थिक शक्ती आहे, जे आर्थिक वेगवेगळे निर्णय घेतले जातात त्यामधलं आपलं महत्त्व हे वाढेल. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे त्याच्याविषयी मी बोलणार आहे ते म्हणजे चीनचं जे मीडिया वॉर चालू असतं सगळ्या जगाच्या विरुद्ध आणि आपण फक्त भारताच्या बाबतीत हे करू. चीनने जगातले जी मोठी राष्ट्र आहेत, खास तर अमेरिका आहे, युरोप आहे, त्यांच्या मीडियामध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. ही गुंतवणूक कशाकरता केली आहे? त्यांचा उद्देश आहे की या वर्तमानपत्रांनी
चीनच्या विरोधात काही लिहू नये. तर ते त्याच्यात तर आम्हाला जास्त पडायचं नाही आहे, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. परंतु चीन या वेस्टर्न मीडियाचा वापर करून भारताच्या विरोधात रेग्युलरली आर्टिकल्स लिहून घेण्याचा प्रयत्न करतो. भारताची लोकशाही ठीक नाही आहे, भारतामध्ये अल्पसंख्याकांवरती अत्याचार होत आहेत, भारत हा सुरक्षित देश नाही आहे, वगैरे वगैरे. तर आणि हे कुठली वर्तमानपत्र, तर न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, नंतर काही युरोपमधले देश. मी एकाचंच उदाहरण देतो, कारण नुसतं बोलून काही अर्थ नाही, प्रॉपर उदाहरणंसुद्धा दिली पाहिजे की ज्या वेळेला आपण ज्यावेळेला आपण स्पेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेला युरोपचं एक सर्वात मोठं राष्ट्र आहे जर्मनी, जी जगाची नंबर 6वी अर्थव्यवस्था आहे. त्यांच्या मीडियामध्ये एक कार्टून आलं होतं, ज्या कार्टूनप्रमाणे हे वर्तमानपत्र भारताला हसत होतं की बघा, भारत बैलगाडीच्या मदतीने रॉकेट्स वगैरे लॉन्च करतो आहे, त्याच्या मनाने चीनकडे बघा, चीन किती अत्याधुनिक देश आहे. त्यांनी चीनच्या बाजूने ते बोलत होते आणि भारताच्या विरोधात ते बोलत होते, काही कारण नसताना. कारण या अनेक युरोपियन राष्ट्रांना वाटतं की त्यांचा रंग हा व्हाईट असल्यामुळे ते रेशियली भारतीय काळे आहेत, तर ते भारतापेक्षा जास्त सुपिरियर आहेत. आणि आज बघा नेमकी आजची परिस्थिती काय आहे, तर जर्मनीची अर्थव्यवस्था आता रिसेशनमध्ये गेली आहे. रिसेशन याचा अर्थ जर्मनीमध्ये मंदी आलेली आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढते आहे. दुसरी गंमत बघा की आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत आणि हे बाकीचे लोक त्यावेळेला युरोपचे देश आपल्याला हसायचे की भारतीय लोक रानटी आहेत, इथे गारुडी असतात, इथे रस्त्यावरती कोणी पण फिरतं. पण आज 75 वर्षानंतर भारताची प्रगती केवढी झालेली आहे आपण बघा. आता ग्रेट ब्रिटनमध्ये कसं प्रगती मागे चालली आहे ते बघा. ग्रेट ब्रिटनच्या काही भागामध्ये कसे मिनी पाकिस्तान तयार होत आहेत ते बघा. तिथे त्यांची अर्थव्यवस्था किती खालती गेली आहे ते बघा. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं की ग्रेट ब्रिटनचा आजचा जो प्राईम मिनिस्टर आहे ऋषी सुनाक, जे नारायण मूर्ती यांचे जावई आहे, ते भारतीय आहे. म्हणजे 75 वर्षानंतर त्या देशाला देश चालवण्याकरता एका भारतीयाच्या बुद्धिमत्तेची गरज आहे. म्हणजे नियतीचे फासे कसे फिरले आहेत हे त्यांच्यावरून कळू शकतं. आणि तशाचप्रमाणे आज अनेक ठिकाणी भारतीय मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्याच्याविषयी मी 2 मिनटं बोलतो की आपण ज्यांना नॉन रेसिडेंट इंडियन म्हणतो किंवा PIO म्हणजे पीपल ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतो. आज नासा, नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, त्याच्यातले 30% शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. जगाच्या ज्या फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत त्याच्यातले अनेक CEOs हे भारतीय आहेत. तर भारतीय आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून अमेरिकेला श्रीमंत करता आहेत, युरोपला श्रीमंत करता आहेत, त्यांना सायंटिफिकली ॲडव्हान्स कंट्री म्हणून ओळख देण्याकरता मदत करता आहेत. हे सगळे तंत्रज्ञानाची ज्यांना महाशक्ती समजलं जातं, पण त्याच्यातलं जे डोकं आहे, जी ब्रेन पॉवर आहे, जी ब्रेन शक्ती आहे, ही भारतीयांची आहे. मग प्रश्न असा पडतो की हेच भारतीय भारतामध्ये येऊन अशाच प्रकारचे संशोधन करून, अशाच प्रकारचं हार्डवर्क करून भारताला पुढे जाण्याकरता का मदत करत नाहीत. तर त्याचं एक असं मानलं जातं की भारतामध्ये अजूनसुद्धा मेरिटोक्रसी नाही. म्हणजे मेरिटच्या वरतीच फक्त प्रमोशन मिळावं, मेरिटच्या वरतीच लोकांना पुढे जाता यावं. आपण मेरिटला जेवढं लक्ष मिळायला पाहिजे तेवढं ते लक्ष देत नाही. आणि भारताची जी बुद्धिमान मुलं असतात, असं मानलं जातं की आपल्या ज्या IITs आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या 5-6 भारतामध्ये आहेत. भारतातली सर्वात जास्त हुशार मुलं या IITsमध्ये शिकण्याकरता जातात आणि तिथली कॉम्पिटिशन अत्यंत टफ असते. पण हे IITमधनं प्रचंड अभ्यास केल्यानंतर ते जातात कुठे, तर 70-80% ही सगळी मुलं परदेशात जाऊन नोकऱ्या मिळतात. तिथे अर्थात ते प्रचंड पैसा कमावतात. ज्या क्षेत्रात ते जातात तिथे ते अतिशय यशस्वी बनतात. तर आता हे जे
ब्रेन ड्रेन म्हणजे आपली बुद्धिमत्ता जी बाहेर चालली होती ती आता थोड्याफार प्रमाणामध्ये आत यायचा प्रयत्न करते आहे आणि जगातले मोस्ट ऑफ द कॉर्पोरेट वर्ल्ड आता भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ते ॲपल असो की इतर कुठल्या मोठ्या संस्था असो. आज आपल्याला कल्पना पाहिजे की जगातला सर्वात मोठा मोबाईल हँडसेट मॅन्युफॅक्चर करणारे कारखाने हे भारतामध्ये आहेत. येणाऱ्या देशामध्ये सोलर पॅनल्सचे कारखाने इकडे येतील. हायड्रोजन एनर्जी ज्याला क्लीन एनर्जी म्हटलं होतं त्याचं कॉर्पोरेट वर्ल्ड हे सुरू होईल. तर थोडक्यामध्ये हे जे भारतीय आपल्या बुद्धिमत्तेने बाहेर जाऊन काम करत होते तर त्याच्यामधले काही आता परत यायचा प्रयत्न करता आहेत. त्यांच्या काही ज्या संस्था आहेत किंवा त्यांचं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे ते भारतामध्ये कारखाने उघडण्याचा प्रयत्न करता आहेत. हे चांगलं आहे, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली आर्थिक शक्ती वाढेल आणि चीनला आपल्याला जे प्रत्युत्तर द्यायचं आहे ते प्रत्युत्तर देण्यामध्ये मदत मिळेल. कारण जर आपली आज भारताकडे एक संधी आहे. चीनची अर्थव्यवस्था आता मंदीमध्ये जाते आहे आणि भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. परंतु आजसुद्धा चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा 3.5 पटीने जास्त आहे. म्हणून जर भारतीयांनी काम केलं, मेहनत केली आणि फक्त आर्थिक प्रगतीवर लक्ष दिलं तर आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आणि चीनमध्ये असलेलं जो फरक आहे तो कमी करू शकू आणि ज्यामुळे चीनच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया लढण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.